दाखल झालेत सूरज आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी सचिन कुठे टीम कडून दोन्ही बॅटर दाखल झालेत सूरज आणि सचिन। दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर चेतन ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल होतोय। आतापर्यंत खास करून आपण पाहिलं तर टेटमेवडी या टीम साठी एक यशस्वी गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं नाव आणि पहिली ओव्हर ज्याच्या हातामध्ये सोपवली जाते तो चेतन सध्या मात्र दाखल होतोय। बराचसा चांगला प्रवास ऍज अ बॉलर म्हणून राहिलाय। मात्र दुसऱ्या बाजूला सूरज ही कुठे टीम साठी महत्वाचा खेळाडू राहिला। मिस्टर केपीएल या नावाने देखील खऱ्या अर्थानं त्याला संबोधलं जातं कारण की कुठे प्रीमियर लीग ही पहिली लीग त्याच्या नावावरती राहिली। मिस्टर केपीएल ची किताब त्याच्या नावावरती राहिला। डिक्लेअर मध्ये 1 धाव या एका धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन होते। दोन्ही पंचांचा मी आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक मॅच मध्ये नवीन अंपायर्स असतात, प्रत्येक मॅच मध्ये पंच असतात आणि ते खऱ्या अर्थानं खेळाडू आहेत आणि त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो यासाठी। प्रत्येक डिसिजन विचारपूर्वक देत असतात आणि स्पर्धा यशस्वी करतात। ओहो हो वेग वेग वेगावरती अगदी स्वार होता चेतन। का चेतनच्या या गोलंदाजीचा उल्लेख केला कारण की मागे असलेल्या सँडीला देखील हा चेंडू पकडत असताना एवढी चतुराई दाखवायला लागली आणि तेवढा त्यानं चतुराई दाखवून हा चेंडू मात्र त्याच्या हातातून निसटला। एफर्ट्स दाखवून हा चेंडू तो पकडू शकला नाहीये। हा वेग होता चेतनचा। सूरजला विचारलेलं एक कडवं आव्हान होतं आणि अशी आव्हानही विचारली जातात। सुरुवातीच्याच इनिंग मध्ये सुरुवातीच्याच ओव्हर मध्ये अशी आव्हानं विचारली तर एक चांगला वनफा लागण्याचे चान्सेस चांगले असतात। बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन खेळाडू आहे। 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जागा सोडली, नकार दिलाय। एकाच धावेती समाधान मानलं जाते। या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 4 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते, 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। पण पाहिलं प्रत्येकाचं लक्ष आहे का? बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न सरळ बॅटीवरती आला नाहीये। चेतनच्या गोलंदाजी मधली अचूकता ही सातत्याने अशीच राहिली। टेनिस क्रिकेटचा जरी चेंडू या गोलंदाजाच्या हातामध्ये दिला तरी त्या चेंडूला वळण देण्याची कला ही चेतनकडे जरूर आहे। आणि जेव्हा रबर बॉल तुमच्या हातामध्ये येतो तेव्हा तुम्ही तो कट करू शकत नाही, मात्र वेगावरती अचूकतेवरती तुम्हाला भर द्यावी लागते। सचिन समोर असलेलं आव्हान कशा पद्धतीने या ओव्हर मध्ये पूर्ण होईल कारण की आतापर्यंत जर बाजू आपण पाहिली तर गोलंदाजांना आपली बाजू चांगल्या पद्धतीने उमटवले। सचिनलाही हात खोलावे लागतील अशाच पद्धतीने। एका बाजूला चेंडू डॉट केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटका लगावणं टीमची टोटल अगदी आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवरती। मगाशीच म्हणून मी उल्लेख केला की सुरुवातीला जी अशी आग लागते असं बॅटल खेळलं जातं, डॉट बॉल, धावा, षटकार, डॉट, हे जे बॅटल आहे ते शेवटच्या ओव्हर पर्यंत चांगलं रंगतं। यावेळी देखील चांगल्या पद्धतीने हाताला चेंडू बॅटच्या अगदी समोर बॅट स्विंग होते। त्यानंतर अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव आणि ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती। या स्पर्धेसाठी असणाऱ्या संपूर्ण ट्रॉफीज आता मात्र व्यासपीठावरती जरूर आले। पावसाळी स्पर्धा म्हटलं तर पावसाळी स्पर्धेसाठी असलेल्या ट्रॉफीज, त्यासाठी असलेले स्पॉन्सर्स हे देखील खूप महत्वाचे असतात की जिव्हाळा चषक साठी आपण पाहिले तर संपूर्ण ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय कुमारजी शिवे साहेब आणि ऋतुराजजी भालेकर साहेब यांच्या माध्यमातून आमचे विजयजी येळवे असतील, रोहित दादा भालेकर असतील, विनयजी पाटील यांच्या माध्यमातून युट्यूब स्पॉन्सर केलं गेलं। मैदान स्पॉन्सर आमचे राहुल शेलार, सचिन मानेन, महेश मोंडे यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केलं गेलं, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो। आमचे ट्रॉफी स्पॉन्सर कुमार दादा शिवे आणि कुमार ऋतुराज भालेकर यांचं मी आभार व्यक्त करतो। इतरही स्पॉन्सर्सची चर्चा आपण करणार आहोत। मोहन ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला। चांगली विकेट किपिंग कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटम एजला लागलेला चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये एक टप्पा जात असताना डॉट चेंडू येतोय। मोहन
जो आपण पाहिलं तर अगदी तेटमेवाडी या टीम कडून पाटण तालुक्याला भेटलेला आणखीन एक अष्टपैलू खेळाडू तोच दाखल झालाय सध्या गोलंदाजीसाठी. अप्रतिम फटका सूरजच्या बॅट मधून लॉफ्ट केलाय, खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून वन बाउंस सीमा फार सूरजच्या बॅट मधून येतोय, एक अफलातून चौकार. अप्रतिम फटका, फुल टॉस चेंडू लॉफ्ट करत असताना ताकद लावली या सूरजनं, मात्र आता धावा यायला सुरुवात झाली कुट्रे टीम साठी. कुट्रे संघ अर्थातच आई निनाय देवीच्या नावानं हा संघ खेळतो आणि आई निनाय देवीची जत्रा म्हटलं तर कुट्रे गावामध्ये पंचकृषीची असलेली कुट्रे प्रीमियर लीग ही नेहमी चर्चेत राहते आणि त्याच गावचे सगळे खेळाडू. हाई चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅटीपती सरळ आला नाहीये, संदीपची धावपळ, चेंडू पकडला, फेकी चांगली, मात्र तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. चोरीची धाव, चिकी धाव, गती होती या धावेमध्ये, चपळाई होती या धावेमध्ये. संघाची धावसंख्या अगदी 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले 15-15. बॅट स्विंग केली आहे आणि तदनंतर आपण पाहिलं तर कदाचित यष्ट्यांना टपली मारून चेंडू निघून जातो. येस, OUT आउट. की ज्या पद्धतीने स्टंपला स्पर्श करून हा चेंडू निघून गेला आणि तिथेच मोठी विकेट पडली. मोहनच्या खात्यामध्ये ही विकेट राहते. पहिला धक्का भेटला अर्थातच कुट्रे या संघाला. दाखल झालाय अजित. अजित कोळेकर संधी भेटली आज अजितला कुट्रे टीम साठी आपला परफॉर्मन्स दाखवण्याची. समोर सूरज सारखा खेळाडू सोबत असताना की सचिनच्या बॅट मधून आलेला षटकार खूप महत्वाचा राहिला. तिथून संघाला आपण पाहिली तर एक वेगळी उभारी भेटली आणि 3 ओव्हरच्या खऱ्या अर्थानं मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूकडून एकाच षटकाराची अपेक्षा जरूर असते. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, गेला एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कुठलाही फुटवर्क नव्हतं, नेटवर्क नाही भेटलं, रेंज नाही भेटले फलंदाजाला. डॉट बॉल. गती परिवर्तन, हाई चेंडू पडतोय आणि तदनंतर अगदी बॅटीची लिडिंग आहे, जावा झाला कानापर्यंत आणि त्यानंतर फलंदाजाला मात्र जावं लागतंय. दोन धक्के सलग टीमला भेटलेत. 15 धावसंख्येवरती तब्बल चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर जरूर झालेला आहे. 6 म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला. निलेश कळंत्रे नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल झालेत आणि गोलंदाजीसाठी अमित दाखल झालेत. बॅकफुटला जाऊन बिग हिट करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली गोलंदाज गिरक्या घालतोय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. भरपूर अवघड ही कॅच, कारण की एवढा वेळ आकाशामध्ये आकाशाला बुक्की मारण्यासाठी गेलेला चेंडू खाली येईपर्यंत तुम्हाला स्वतःवरती नियंत्रण ठेवावं लागतं. चेंडूच्या खाली गिरक्या घालणारा हा गोलंदाज मात्र अखेरीस कॅच साठी जातोय आणि अमितनं पकडली अप्रतिम कॅच. सूरजला मात्र माघारी यावं लागतंय. मिस्टर संदीप पवार दाखल झालेत मैदानामध्ये. सूरज माघारी आल्यानंतर धावसंख्या थांबली, धावसंख्या स्टॉप झाली आणि धावसंख्येला ब्रेक लावला. ज्या सूरजकडे अपेक्षा होत्या, आकांक्षा, तो मात्र आपली जागा सोडून आला आणि संदीपला मात्र मैदानामध्ये जावं लागलंय त्याच स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी. अमितनं एक चांगली विकेट मिळवली आहे. चेंडू पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने राईज झाला, स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, वन बाउन्स म्हणून दंडित जरूर केलं मेन अंपायरनं. प्रत्येक जण खऱ्या अर्थानं रितेशची एक अंपायरिंग खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर चर्चेत राहते. नितीन दादा असेल, चांगले अंपायरिंग प्रत्येक जण करतो आणि सातत्याने ते शिकू लागले.
स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वी करायची हे पंचांच्या हातामध्ये असतं आणि आतापर्यंत चांगली अंपायरिंग खास करून मेन अंपायर म्हणून रितेशची जरूर राहिले, त्याचं आम्ही जरूर कौतुक करेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 17 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत आणि आज इन ऍक्शन देखील बघायला भेटेल. बॅटीची लिडिंग एज फक्त 1 धाव, कारण की आज मॅच आहे. स्वर्गीय समीर डिगे साहेब प्रतिष्ठान बाचुली विपक्ष वन साइड जिवाळा, म्हणजे अतुल भालेकर आणि रितेश पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येतील. अजून तो क्षण आठवतो, अतुल भालेकरचा चेंडू ज्या पद्धतीने आदळला होता. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटीवरती सर पॉइंट रिझनला खेळाडू, 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? चुकीच्या दिशेला फेकी केलीये का? नाहीये, मात्र तोपर्यंत फलंदाज अगदी होईल. ओ युटी आउट, रन आउट आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढेल 18 या धावसंख्येवरती. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला आपण पाहिलं तर 4, 5 आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 टू गो. मिस्टर शिवाजी दीक्षित दाखल होत आहेत. ते जात नव्हते, बोलायचे एका चेंडूसाठी कुठं पाण्यात जाऊन कुठं चिखल लावून घेऊ अंगाला. शिवाजी दीक्षित संपूर्ण केपीएलचं फायनान्शियल अकाउंट हँडल करणारे एक चांगले अकाउंटंट, एक चांगले खजिनदार, त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू सध्या दाखल झालेत मैदानामध्ये. संपूर्ण केपीएलची म्हणजे कुठे प्रीमियर लीगची फायनान्शियल जबाबदारी या व्यक्तीच्या खांद्यावरती असते. प्रयोग करण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन. पहिला चेंडू खेळण्यासाठी गेले, तदनंतर अमितच्या वेगवान चेंडूनं मात्र त्रिफळाचित केलं शिवाजी दीक्षित यांना आणि ओव्हर क्रमांक 3चा म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 18. ही फक्त 18 नाहीये, फक्त 18 आहे आणि तदनंतरचा 19 धावेचं आव्हान समोर मात्र ठेवलंय. सकाळी 9 वाजल्यापासून आमच्यासोबत जोडलेला स्कोरर ऋतिक भालेकर त्याचा आभार व्यक्त करतो. त्याची ड्युटी संपली आणि दुसऱ्या ड्युटीमध्ये आमच्यासोबत दाखल झाला रोहित भालेकर. सगळे अतुल दादाच्या प्रेमापोटी, गावाच्या प्रेमापोटी प्रत्येक जण आपण पाहिले तर आपापल्या परीनं प्रत्येक गोष्ट सपोर्ट करत असतो. जुनाई देवी कराटे टीम आणि नवलाई स्पोर्ट्स रासाठी संघ आपण देखील तयार राहा. यानंतर देखील तुम्हाला खेळायचं, कारण की यानंतर मिरासवाडीची मॅच होईल, त्यानंतर तुमचे टॉस उडवले जातील. एकोणीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. जिव्हाळा चषक 2025 म्हणजे आमचा विवेक वरपे छोटा बाहुबली आणि त्याचबरोबर कुमारी श्रेया समाधान भालेकर या दोघांचा वाढदिवस आणि हे वाढदिवस येतोय आणि अतुल भालेकर खऱ्या अर्थानं स्पर्धा भरवत असतो. अतुल भालेकरच्या सातत्याने भालेकरवाडी म्हणजे अतुल भालेकर जिव्हाळा टीम या सगळ्यांच्या स्पर्धा सातत्याने होत असतात. टेनिस क्रिकेटमध्ये देखील अग्रेसर आहेत. रबर क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं जेवढ्या जास्त स्पर्धा तुम्ही ठेवाल तेवढं खेळाडू घडतील आणि एक चांगलं व्यासपीठ खेळाडूंना तयार होतं. खास करून जिव्हाळा टीम अतुल भालेकर असतील, संपूर्ण आपण पाहिले तर जिव्हाळा चषकची संपूर्ण टीम असेल, त्यांचा आभार व्यक्त करेल. एकही रविवार खऱ्या अर्थानं खाली जाणार नाही याची काळजी पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे सगळे प्रत्येक जण घेत असतो. शिवाजी यादव बॉस याच्या अध्यक्षतेखाली गेले कित्येक वर्ष हे असोसिएशन ही संघटना आणि त्याच्या अध्यक्षतेखालीच ही शेवटपर्यंत संघटना राहावी हीच प्रत्येकाची इच्छा.
19 धावेचं आव्हान. दुसऱ्या एका बाजूला स्ट्रायकिंगला अनिकेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर संदीप सँडी. गावासाठी खेळणारे, एक गाव 11 साठी खेळणारे हे ते खेळाडू आहेत जे आज आयकॉन म्हणून खेळतात. तुमचा प्रवास कधी यशस्वी होतो जेव्हा तुम्हाला एखादा संघ मालक असोसिएशन आयकॉन म्हणून तुम्हाला संधी देतं. आणि ते दोन खेळाडू आहेत जे आज आयकॉन म्हणून एका वेगळ्या लेवलला खेळतात तालुक्यासाठी. पहिला चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने राईज होतोय आशाभूत नजरेनं पाहिलं, व्हाईट बॉलचा इशारा. कारण की हा चेंडू खेळण्यायोग्य नव्हता, डोक्याच्या वरून भरपूर जाणारा व्हाईट बॉल. यावेळी मात्र जरूर दिला जाईल नो बॉल. की आधीच्या चेंडूवरती दिला होता वन बाउन्स आणि तदनंतर चेंडू आता आपण पाहिलं तर पुन्हा उसळी घेऊन जातोय. सेकंड बाउन्सला चेंडू नो बॉल म्हणून घोषित केला. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. 19 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न आहेत खेळाडू, त्यांच्या अगदी डोळ्यासमोरून निघून जाईल. या पाण्याला आग लावत 4 धावा. या चौकारानं धावसंख्येला खरं तर थोडासा आकार आला. या धावसंख्येनं आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र अगदी झळकली, जी आपण पाहिली 6 या आकड्यावरती. 6 ऑन अ स्कोर कार्ड. हा हीच फटका चांगला आहे. एलिव्हेशन इथेही चांगलं आहे, पण धावा किती भेटतील? 1 की 6 की 1 आहे मॅक्सिमम. येस, या 6 धावा आहेत की 1 आहे? येस, 6 धावा. अप्रतिम फटका. अनिकेत भरपूर प्रवास खडतर राहिला या अनिकेतचा. खूप अप अँड डाऊन्स या खेळाडूच्या वाट्याला आले, मात्र आजही तिथून उभारून गावासाठी क्रिकेट खेळत असताना पकड फटका चांगला आहे. पॉइंटला कॅचचा प्रयत्न. फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये ही कॅच सुटतीये. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 13 या धावसंख्येवरती. 13 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. अजूनही 6 धावेची गरज आहे विजयासाठी. सोडून दिला व्हाईट बॉलचा इशारा. जरूर येईल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. कोणती हालचाल केली नाहीये फलंदाज सँडीनं, की भरपूर वेळानंतर स्ट्राईक वरती जरूर आला सँडी. मिस्टर मॅक्सवेल हे नाव त्याला अगदी खाडी मैदान 40+ मैदानामध्ये त्या PTPL स्पर्धेमध्ये भेटलं. व्हॉट बॉल पडल्यानंतर पाण्यामध्ये अगदी आपटला चेंडू आणि त्यानंतर आणखीन वेगानं मात्र जरूर गेला. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची हीच तर खासियत आहे. जेव्हा चेंडूला पाणी लागलेलं असतं, जेव्हा पाऊस पडलेला असतो, तिथे मॅचेस फिरतात, गोलंदाजाचं वर्चस्व चालू होतं. पुढे आल्यानंतर टॅफटका खेळण्याचा प्रयत्न. बॅडमिंटन एक धाव तर इथे कंप्लीट केली आरामामध्ये. फेकी चुकीच्या दिशेला. ही फेकी करणं गरजेचं होतं का? नक्की हा आहे कोणाच्या दिशेनं? टीमची टोटल संध्या मात्र जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येमध्ये. अजूनही 3 धावेची गरज विजयासाठी आणि पहिल्या षटकाचा खेळ नुकताच संपला. मिरासवाडी टीम आपण तयार राहा, कारण की शिवगर्जना मिरासवाडी टीम यामध्ये जो विजेता असेल त्यामध्ये तुमची मॅच खेळली जाईल. विजेता विजेता, कारण की पहिल्या मॅच मध्ये आपल्याला कुंभारगाव पुढच्या फेरीपर्यंत जाऊन पोहोचलं. दुसऱ्या गटामध्ये सनबुळ टीम पुढच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचला. तिसरा गट चालू आहे आणि यानंतरच्या मॅच मध्ये समजेल की ती तिसरी टीम कोणती असेल. फुल टॉस चेंडू सर बॅटीनं एलिव्हेशन दिलं. ताकद होती, नजाकत होती, टायमिंग होतं, प्रॉपर एलिव्हेशन आणि विजयी फटका येतोय संदीपच्या बॅट मधून, सँडीच्या बॅट मधून आणि अखेरीची मॅच होते विजेता. या मॅच मध्ये वर्चस्व ठेवलं अर्थातच श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी टीम राहिला विजेता. हार्ड लक बॅड लक श्री निनाय देवी प्रतिष्ठान कुट्रे संघ. एका पराभवानं संघ थांबत नाही आणि एका पराभवानं क्रिकेटही संपत नाही. पुढील वाटचालीसाठी तुम्हालाही शुभेच्छा आणि करूया टॉस शिवगर्जना मिरासवाडी विपक्ष रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी या दोन संघांमध्ये.
सन्माननीय गणेशजी भालेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही यानंतरच्या मॅचचा टॉस घेतोय.